स्टेजच्या वेगवेगळ्या भागातून आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत, एकंदरीत स्टेजच्या समोरून आपल्या सोबत असणार आहेत। आवेश तांदळे सुद्धा आहेत, राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या समोरून असतील आणि त्यानंतर सचिन गाड हा सगळा वरचा जो भाग आहे मोठ्या उंचीवरून दाखवणार आहेत की शिवाजी पार्कवर मनसैनिक जमल्यानंतर कशा पद्धतीने ही गर्दी जमलेली आहे। सचिन गाडकडे पहिल्यांदा जाऊयात। सचिन, काय परिस्थिती आहे, किती मोठा माहोल संपूर्ण दादरमध्ये पाहायला मिळतोय? नक्कीच संदीप, आता मनसैनिक हे शिवाजी पार्कवर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की मैदान हे हळूहळू भरण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिथे राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे, मग ते मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, पुणे असेल आणि इतर ठिकाणाहून देखील मनसैनिक येत आहेत। ढोल ताशांच्या गजरात मनसैनिक येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की संपूर्ण मैदान शिवाजी पार्क हे राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सज्ज झालेलं आहे। मैदानाच्या केंद्रस्थानी एक भव्य असा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। रोषणाईची व्यवस्था इकडनं करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेचे झेंडे इथे लागलेले आपल्याला दिसून येतात। आता काही वेळातच राज ठाकरे यांचं आगमन इथे होईल आणि आज या मंचावरून राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेतात, कोणता संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत। सुरुवातीला पक्ष लॉन्च झाल्यानंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा घेतला होता। त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा लोकसभा झाल्या तेव्हा त्यांनी मोदींना साथ दिली, मात्र शिवसेनेच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती। तर 2019च्या लोकसभेमध्ये त्यांनी पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आणि अतिशय टोकाचा असा विरोध त्यांनी मोदी शहांना केला होता। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांची भूमिका बदलली आणि त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जो होता तो पुढे काढला होता आणि तोच मुद्दा कुठे ना कुठे घेऊन त्या मुद्द्याला धरून आता राज ठाकरे यांच्या महायुतीत येण्याच्या चर्चांना जोर आलेला आहे। काही कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल। यानंतर जाऊयात आवेश तांदळे, आपले प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थाना बाहेरून आपल्या सोबत आहेत। आवेश, नक्कीच संदीप, आपल्याला माहित आहे अमित शहाला भेट घेतल्यानंतर मनसेवर बऱ्याच चर्चा निघाल्या होत्या। आता थोड्या वेळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ यांच्या निवासस्थानावरून थोड्या वेळ शिवाजी पार्क इथे जाणार आहेत। पण राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि निवासस्थानावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी ते केलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे असं कार्यकर्ते म्हणत आहे। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवीन भूमिका घेणार आहे, कसं बघते त्या नवीन भूमिकेकडे? नक्कीच साहेब, जे काही भूमिका घेतील ती सर्वांना मान्य असणार आहे। ती भूमिका आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पुढे नेऊ, हे आमचं तो एकच धोरण। 2021ला तुम्ही बीजेपी महायुती विरोधात प्रचार केला होता, पण आता तुम्ही महायुतीत जाणार, तरी त्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे का? माझ्या मते तरी मी जर चुकत नसेल तर साहेबांनी कधीच राजकारणात कुठल्या व्यक्तीला विरोध केलेला नाहीये, त्यांच्या भूमिकेला विरोध। अगदी कार्यकर्ते आपण बघतोय राज ठाकरेंना संपूर्ण पाठिंबा असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। यानंतर जाऊयात विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत। विनय, नक्कीच आपण संदीप बघू शकतो की आज संपूर्ण जो शिवाजी पार्कचं मैदान हा पूर्णपणे भगवामय झालेला आहे। आपण हा जो दुपारची परिस्थिती होती, आता मात्र पूर्णपणे हा शिवाजी पार्कचं मैदानामधल्या सगळ्या खुर्च्या पूर्णपणे भरलेल्या आहेत। सगळ्या जणांची उत्सुकता फक्त आता राज ठाकरे कधीपर्यंत शिवतीर्थावरती येत आहेत आणि ते कधी संबोधतायत हे सगळं उत्सुकता आहे सगळ्यांना आज इथे लागलेली आहे। कारण राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत ते